नमस्कार मित्रांनो. आजही मी आपल्यासाठी काही निवडक स्टॉक आणलेले आहेत. आपण कुठल्याही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी त्या बिझनेसची माहिती घेणं फार आवश्यक आहे. त्याही आधी त्या बिझनेसचं मॅनेजमेंट कसं आहे, त्याचा रुख कुठल्या दिशेने आहे, हे समजून घेणं फार फार आवश्यक आहे. व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी विनंती करतो की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब जरूर करावे, जेणेकरून माझी नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर ही जी कंपनी आहे कल्याण ज्वेलर्स, त्याचे फाउंडर TS कल्याण रमणन यांनी आपले पहिले शोरूम 1993 मध्ये केरळमध्ये स्थापित केले होते. ह्या कंपनीचे 2013 मध्ये एकाच वेळी 6 ठिकाणी इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपले शोरूम ओपन केले होते. मिडल ईस्ट, कतार, कुवेत, ओमान असे मिळून 30 ठिकाणी इंटरनॅशनल मार्केटमध्ये यांचे शोरूम्स आहेत. टोटल 137 शोरूम यांचे मार्केटमध्ये आहेत, जगभरामध्ये आहेत. त्यातले 107 शोरूम इंडियामध्ये आहेत आणि 30 शोरूम हे भारताबाहेर आहेत. तर ही जी कंपनी आहे कल्याण ज्वेलर्स, त्याचे फाउंडर TS कल्याण रमणन यांनी आपले पहिले शोरूम 1993 मध्ये केरळमध्ये स्थापित केले होते. ह्या कंपनीचे 2013 मध्ये एकाच वेळी 6 ठिकाणी इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपले शोरूम ओपन केले होते. मिडल ईस्ट, कतार, कुवेत, ओमान असे मिळून 30 ठिकाणी इंटरनॅशनल मार्केटमध्ये यांचे शोरूम्स आहेत. टोटल 137 शोरूम यांचे मार्केटमध्ये आहेत, जगभरामध्ये आहेत. त्यातले 107 शोरूम इंडियामध्ये आहेत आणि 30 शोरूम हे भारताबाहेर आहेत. आपण या कंपनीचे बुक्स पाहून घेऊया. ह्या कंपनीने 2019 मध्ये 9,771 करोड आपल्या बुक्स मध्ये रेव्हेन्यू दर्शवला होता, सेल्स दर्शवला होता. आणि तेच 5 वर्षानंतर 14,071 करोड इतका आपल्या बुक मध्ये सेल्स दर्शवलेला आहे. म्हणजेच तब्बल 8% ने आपल्या बुक्स मध्ये 5 वर्षानंतर ग्रोथ दर्शवलेली आहे. 8% ग्रोथ दर्शवलेली आहे. प्रॉफिट बिफोर टॅक्स ह्या कंपनीचा 2019 मध्ये 21 करोड इतका होता आणि 2023 मध्ये 572 करोड इतका आहे. आणि नेट प्रॉफिट हे बघण्यासारखे आहे. हे तुम्ही 2019 मध्ये तब्बल 5 करोड इतका निगेटिव्ह होता, म्हणजे लॉस मध्ये होती ही कंपनी 2019 मध्ये. आणि 5 वर्षानंतर तब्बल 432 करोड इतक्याने आपल्या बुक मध्ये प्रॉफिट दर्शवलेला आहे. 432 करोड. पुढे 5 करोडचा लॉस आणि पुढे 432 करोडचा प्रॉफिट 5 वर्षानंतर. या कंपनीचे मार्केट कॅप 40,079 करोड इतके आहे. 52 वीक हाय 395 इतका आहे आणि 52 वीक लो 101 रुपये इतका आहे. म्हणजेच 1 वर्षापूर्वी जर तुम्ही 101 रुपयाला हा शेअर्स घेतला असेल तर आज त्याची किंमत 395
इतकी आहे. विशेष म्हणजे ही कंपनी पूर्णपणे डेब्ट फ्री आहे. डेब्ट फ्री आहे. मार्च 2021 मध्ये प्रमोटर्स कडे 60.53% इतकी होल्डिंग होती. ती डिसेंबर 23 मध्ये 60.55% इतकी होल्डिंग आहे. एफएस कडे मार्च 2021 मध्ये 4.8% इतकी होल्डिंग होती. तीच डिसेंबर 23 मध्ये 26.21% इतकी होल्डिंग आहे. डीआयएस कडे 1.67% होल्डिंग मार्च 2021 मध्ये होती. तीच डिसेंबर 23 मध्ये 5.48% इतकी आहे. आणि पब्लिक कडे 33% होल्डिंग 2021 मध्ये होती. तीच डिसेंबर 23 मध्ये 7.75% इतकी आहे. म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्याकडे चांगली होल्डिंग आहे. 21 मध्ये जी होल्डिंग होती पब्लिक कडे तीच 7.75% आहे. म्हणजे पब्लिकची होल्डिंग जी होती ती एफआयएस कडे आहेत आणि डीआयएस कडे आहे. म्हणजे स्मार्ट इन्व्हेस्टर कडे ह्या शेअरची होल्डिंग जास्त प्रमाणात आहे. कुठल्याही शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आपण स्वतः स्टडी करा किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला जरूर घ्या आणि त्या बिझनेस बद्दल धंद्याबद्दल नीट माहिती करून घ्या. आणि हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशनल पर्पज साठी आहे. धन्यवाद.